विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतलेला होता। आजच्या विधिमंडळातल्या कार्यक्रमातही त्याच कॅचची चर्चा होती। पाहूयात। मी काय म्हणू, माझे वर्ड्स संपले। मला माहित नाही आता काय बोलायचं, पण थँक यू सो मच। कॅच बसला हातात। अरे कसं असं? सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं। संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला। रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं, पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं। आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यानंतर एवढा उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत। आपल्या इथला खिलाडूपणा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही। तो कॅच तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला। पण असा हा काही योगायोग नव्हता, तो तुमचं श्रम होतं, तुमची प्रॅक्टिस होती, त्यामुळे इतका कठीण कॅच तुम्ही पकडू शकले। असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचा, तो परत आत फेकायचा, परत आत येऊन तो पकडायचा। इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे। भारतीय संघामधला खेळाडू यशस्वी जयस्वालवरही विधिमंडळातल्या कार्यक्रमामध्ये भाषण करण्याची वेळ आली, पण अवघ्या 2 शब्दातच यशस्वी जयस्वालनं आपलं भाषण उरकलं। अजित पवारांनी देखील यशस्वी जयस्वालच्या भाषणाचा उल्लेख केला। नमस्कार, आमची मुंबई, जय महाराष्ट्र। नमस्कार, आमची मुंबई, जय महाराष्ट्र। तिथं पहिल्यांदा शिवम उठला, जयस्वाल म्हणला मला भाषण करायला नका सांगू, मला काही जमत नाही। म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून निघे, परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल। तर विश्वविजेत्या भारतीय संघाला महाराष्ट्र सरकारकडून आता 11 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची घोषणा केली। विधिमंडळामध्ये विश्वविजेत्या संघातल्या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर शिंदेंनी ही घोषणा केली आहे। शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुत्र यांचाही सन्मान। रोहितजी, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही 2 वर्षांपूर्वी आमच्या 50 जणांच्या टीमनं काढलेली विकेट कुणीच विसरणार नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी या सत्कार सोहळ्यामध्ये लगावलाय। सूर्यकुमारजी, तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही, तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही। गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे। तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो, तसाच आनंद, सुख, समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे। तेच आम्ही काम करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।